आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत जोडले जात आहेत. पडळकरजी, तुमची पहिली प्रतिक्रिया, झी 24 तास ते प्रकरण सगळ्यात पहिले उजेडात आणलं होतं. त्याच्यानंतर आज ह्याच्यातली सगळ्यात पहिली कारवाई होते आहे. पण आत्ताशी ज्या 2 आरोपींपैकी एकाच आरोपीला अटक झालेली आहे. बाकीच्यांबद्दल अजून पुढची कारवाई होताना दिसत नाही. तुमची पहिली प्रतिक्रिया? राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणामध्ये अतिशय सविस्तरपणे राज्याच्या समोर माहिती दिली होती की जे कोणी चुकीचं काम केलं असेल त्यांच्यावरती कारवाई होईल, कोणालाही सोडलं जाणार नाही. त्या पद्धतीने ही कारवाई होताना दिसते. त्यामुळे आपण नेतृत्वावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रात कुठेही असं काही घडलं तर ते दुजाभाव न करता जर कोणी चुकीचं काम केलं तर त्यांच्यावरती नक्की कारवाई करतात. पडळकरजी, सगळ्यात महत्त्वाची दुसरी जी मागणी गेल्या काही दिवसांपासून होते आणि मगाशी आपल्यासोबत जे राजकीय नेते जोडले जातात त्यांचं म्हणणं आहे की फक्त छोट्या माशांना अटक करून शीतल तेजवानीच्या रोलपर्यंत थांबता कामा नये. बडे मासे अजूनही जाळ्याच्या बाहेर आहेत. त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा, याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. त्यामुळे वेट अँड वॉच. तुम्ही नेहमीच या प्रकाराबाबत, तुम्ही जेव्हा अजित पवारांबाबत किंवा त्यांच्या बाकी ज्या पवारांबाबत तुमची नेहमीच भूमिका राहिलीत, या प्रकरणामध्ये पार्थ पवारांना अभय दिलं जात आहे का, किंवा त्यांच्या ते अजूनही कुठे या संपूर्ण केसच्या या प्रकरणाची डिटेल माझ्याकडे नाही, परंतु आमचं सरकार, माननीय देवाभाऊंचं सरकार, जे कोणी चुकीचं काम करतील त्यांना पाठीशी घालत नाही, घालायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे योग्य भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय घेतात आणि तशा पद्धतीने कारवाई होणार 100%. धन्यवाद खूप खूप तुमचे.